इव्हनिंग एव्हरीवन. कसे आहात? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल, स्वतःची केअर घेत असाल, घरी असाल. आजचा आहे आपला रविवार म्हणजे संडे, आणि संडे असल्याकारणाने आपण हा ब्लॉग आज शूट करत आहोत. नुकताच आज पावसाने एवढा धुमाकूळ घातलेला आहे. आजच नाही, गेल्या 3 ते 4 दिवसापासून हा पाऊस सलग चालू आहे. तर रविवार असल्याकारणाने आज आपला हा ब्लॉग येत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण काहीतरी खटकी करणार आहोत. त्याच्यासाठी आज आपण प्रयत्न करतो आहे. माझ्या भावाने आज नुकताच 2-3 दिवस झाले नवीन एअर फ्रायर घेतला आहे. त्या एअर फ्रायरमध्ये त्याचा यूज कसा करायचा, तर त्या यूजसाठी काहीतरी वेगळी डिश मी आज ट्राय करणार आहे. तिच्यामध्ये काहीतरी नॉनव्हेज, म्हणजे संडे असला तर सर्वांना नॉनव्हेज लागतं. सर्वांना म्हणजे मला लागतं, सर्वांचं मला माहीत नाही, पण मला लागतं. माझा भाऊ खात नाही, तो माळकरी आहे. तर नुकताच आता मी जाणार आहे मार्केटला काही गोष्टी घेण्यासाठी. काही गोष्टी घेऊन आल्यानंतर आपण या व्हिडिओला पुढे अजून वाढवूयात. सो प्लीज फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचा लाडका वैभव तर आता येतच असेल दररोज तुमच्या भेटीला. दररोज नाही बोलता येणार, पण हफ्त्यातनं 2 ते 3 वेळा तर येतच असेल. सो तुम्हाला बसायला मिळतील आणि सर्व गोष्टी ऐकायला मिळतील. सो प्लीज शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघा. काय नजारा झाला आहे, म्हणजे नुकताच मला बोलता येणार नाही शब्दांमध्ये, असा हा नजारा आहे. म्हणजे बाहेरचं जे क्लायमेट आहे, जे गोष्टी आहेत, काय दिसत आहेत, म्हणजे एकदम अमेझिंग आहेत या गोष्टी. आणि हा पावसाळा जो आहे, हा पावसाळा बघून मला पण काहीतरी करायची ताकद आली आहे. सो मी पण आता त्या गोष्टीकडे वळतो आहे. सो प्लीज कंटिन्यू दॅट व्हिडिओ आणि बघत राहा की कशा ह्या गोष्टी आपण वर्केबल करतो आहे. सामान यासाठी मी बाहेर निघालेलो आहे आणि नुकताच आम्ही बनवणार आहोत आज चिकन तंदुरी, ते पण एअर फ्रायरमध्ये. आता तुम्हाला दाखवतो. गाडीवरती जाणार आहे मी सर्व गोष्टी घ्यायला, आणि ज्या गोष्टी मी घेणार त्या गोष्टी मी एक्सप्लोर करणार आहे. सो प्लीज कंटिन्यू अबाउट दिस ब्लॉग. डेअरिंगकडून तर फोन बाहेर काढलेला आहे, पण कळत नाही आहे की आता हा फोन युजेबल होईल का नाही, कारण की पाऊस एवढा जोरात चालू आहे. आणि तुम्हाला दिसतंय का नाही मला माहीत नाही, पण होप तो एवढं तरी करू शकतो. ब्लॉगिंग करायचे आहे तर एवढं सॅक्रिफाईस करावं लागेल. सो गोप्रो तर आपला येईलच, इव्हन ह्या महिन्यामध्ये तर आपला गोप्रो येईलच, पण ह्या सर्व गोष्टींसाठी तर आपल्याला प्रयत्न तर करावा लागतीलच. प्रयत्न नाही केला तर काय होणार नाही. तर असा विषय आहे. आय होप तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल, जस्ट बिकॉज ऑफ मी माईक नाही लावला आहे आणि मी निघालो कळव्याकडे. बिकॉज ऑफ कसं आहे की तिकडे जे चिकन मिळेल मला ते चांगलं चिकन मिळेल, आणि त्याच्यामुळे मग मी तिथून कळव्यावरनं चिकन घेईल असा विषय आहे. जस्ट राईड करत गाडीवर आहे मी, आणि माझा फोन जो आहे तो मी अडकवला आहे माझ्या गाडीला. म्हणजे जे स्टँड असतं ना साईडचं, त्या स्टँडला मी अडकवून आता गाडी चालवतो आहे. तुमच्याकडे जर बघू शकत नाही, तिथेच बघावं लागणार आहे मला, बिकॉज गाडी चालवतो. आय होप मी असं करणार नाही, पण मी पुढेच बघतो, तुमच्याकडे बघत नाही. आणि ह्या गोष्टी मी जर त्याच्यासाठी करतोय की तुम्हाला दिसायला हवं की यार मौसम कसा आहे भाई, काय चाललं आहे, मौसम कसा आहे, कसं आपण एन्जॉय करतो आहे हा मौसमला. आणि सेफ झाडं वगैरे पण पडतं आहे. जर तुम्ही बाहेर काही कारणास्तव निघत असाल तर थोडं जपून तुम्ही सॅक्रिफाईस करायला हवं. सो बी सेफ फॉर दॅट. आपले लागणारे इन्ग्रेडियंट आहेत जे मी घेऊन आलो. धना पावडर, रेड चिली पावडर, टर्मरिक पावडर, या सर्व गोष्टी घेऊन आलो. बाकीचं आपल्या घरामध्ये मीठ आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. दही पण मी घेऊन आलेलो आहे. तर पहिली आपली इथून सुरुवात आपली होती आहे. असं काही मॅरिनेशन म्हणून आता मी याला डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहे काही वेळेसाठी. हिला मी आता सध्याला डीप फ्रीझरमध्ये ठेवतोय विथ 15 to 16 मिनिटसाठी. 5 मिनिटासाठी मी हिच्यामध्ये आता कुक करायला ठेवलेलं आहे. थोडंसं ते मॅरिनेट केल्यानंतर तिथे ठेवल्यानंतर थोडंसं एकदम प्रॉब्लेम होत होता. सो आता 5 मिनिटानंतर आपण काढून बघूयात की ते कसं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला रोस्ट करूयात. आत्ता सध्याला फक्त 10 मिनिटामध्ये अशा प्रकारे काहीतरी रोस्ट झालेला आहे. सॉरी 5 मिनिटामध्ये अशा प्रकारे रोस्ट झालेला आहे. याच्यानंतर आता आपण याला ऑइल लावून पलटी मारून वापस आपण याच्यामध्ये टाकूयात. हा झालंय. आता आपण बघूयात कसं झालंय. क्या बात आहे, क्या बात आहे. काय रोस्ट झालंय, बोलू शकत नाही, शब्द नाही उरलेत. अशा या प्रकारे रोस्ट झालेलं आहे.
आणि आता आपण टेस्ट करून बघूयात, काढूयात आता प्लेट. तर ते आता मी ग्रीन ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले आहे. सो बघूयात आता कसं लागतं आहे. पहिला पीस तर उचलला आहे. खूप टेस्टीचा विषय दिसतो आहे. बघूयात. झालं आहे, मी कुठल्या शब्दात सांगू शकत नाही आहे. म्हणजे अमेझिंग 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 बोलू शकत नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने शिजलं पण आहे आणि बनलं पण आहे. मी तर रिकमेंड करेल बाबा की तुम्ही पण ट्राय करा घरी. थँक्यू आतापर्यंत तुम्ही मला बघत आलेत. आणि दुसरी गोष्ट सांगतो, पाऊस चालू होता म्हणून मी खूप जास्त भिजलो. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. पण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा ना, कमेंटमध्ये तुम्ही सांगा. बिकॉज ऑफ आपला पहिला ट्राय होता. मी खूप पोटभर खाल्लेलं आहे जे चिकन, कारण की माझा भाऊ खात नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं पोट भरलेलं आहे. बाहेर पाऊस चालू आहे, वातावरण चांगलं आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि हसत राहा, खेळत राहा, मजा करत राहा. हे जीवन जे आहे ते वापस मिळणार नाही आहे. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. तुमच्या फॅमिलीला पण सांगा, तुमच्या फ्रेंड सर्कलला पण सांगा. सर्वांपर्यंत पोहोचवत राहा, हा माझा मेसेज. सो इथेच आपण आपला हा आजचा व्लॉग संपवत आहोत. आणि काही चुकलं असेल, काही दुखलं असेल, प्लीज माफी असावी, हे तुमच्याकडे विनंती करेल. आता भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्लॉगला.